नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच ग्राउंड चालू आहेत आणि काही जणांचे ग्राउंड झालेले आहेत तर काही जणांचे राहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडसाठी स्वतःची काळजी घ्या, तब्येत चांगली ठेवा, बाहेरचं काही खाऊ नका आणि ज्या ज्या बाबीमुळे तुमची तब्येत खराब होते अशा कृपया कोणी करू नका, कारण जेणेकरून तुम्हाला ग्राउंडसाठी फिट राहणं हे खूप गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही. आणि मग ग्राउंड चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि तुमच्या शक्तीपेक्षा तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त एफर्ट्स लावू नका, जेणेकरून कसं होईल माहिती आहे का, की आयुष्याच्या परीक्षेमध्ये हारता कामा नये, बरोबर आहे की नाही. स्वतःचं जीवन हे खूप महत्त्वाचं आहे. नोकरी गरजेची आहे, परंतु नोकरी ही सर्वस्व असता कामा नये, कारण नोकरीपेक्षाही बाकी बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. म्हणून ओके, तुमचे 100% एका पॉझिटिव्ह वेने तुम्हाला देणं आणि एका चांगल्या मार्गाने तुम्हाला काम करणं हे खूप गरजेचं आहे. चला, आपण आजचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत हे प्रश्न घेणार आहोत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण काय करणार आहोत, 10 प्रश्न घेणार आहोत. चला, वेळ न घालवता आपल्या मुद्द्याकडे जाऊयात. बघा, लखपती बिटिया योजना 2026 ही जी योजना आहे ही मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणजे निर्माण करण्यात आलेली योजना होती, आखण्यात आलेली योजना होती. तर ही योजना कोणत्या सरकारने नुकतीच सुरू केलेली योजना आहे, अशा प्रकारचा प्रश्न हा 100% आपल्याला परीक्षेला विचारला जाईल. तर त्याचं उत्तर काय असलं पाहिजे, दिल्ली शासन यांनी ही जी योजना आहे ही योजना सुरू केलेली आहे. नंतरचा प्रश्न बघा, भारतातील पहिल्या 100% दृष्टीहीन म्हणजे ज्यांना काहीच दिसत नाही आहे, ज्या पूर्णपणे अंधत्व त्यांना आलेलं आहे, आणि अशा महिला न्यायाधीश म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सध्या, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, श्रुती नाथन या आहेत, यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे बघूयात आपण, राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत या आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स आहे बघा. आणि या टास्क फोर्सची जी काही स्थापना आहे ही स्थापना करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं ठरलंय, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाईल परीक्षेमध्ये. मग याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, तर महाराष्ट्र राज्य आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. बघा, महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने अधिकृत मंजुरी दिलेली आहे. आणि ही जी अधिकृत मंजुरी आहे ती प्रामुख्याने कुठे दिलेली आहे, तर विकासवाडी नावाचं गाव आहे जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल तुम्हाला. आणि आपल्या कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय पातळीचं इथे एक स्टेडियम उभा केलं जाणार आहे. आणि ही बाब खरंच चांगली आहे, कारण काय होतं माहिती आहे का, अशा प्रकारचे स्टेडियम जर उभा झाले तर लोकांना रोजगार उपलब्ध होतो. ओके. आणि रोजगार उपलब्ध होणं हे खूप गरजेचं आहे. आता आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, प्रगत ड्रोन विरोधी प्रणाली लागू करणारे VO चिदंबरनार पोर्ट प्राधिकरण कुठे आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर हे तुतीकोरीनला आहे. आणि हे तुतीकोरीन नेमकं कुठे आहे, तर तमिळनाडूमध्ये आहे. आणि तुतीकोरीनमध्ये नेमकं कुठे, तर थुकुडू बघा, थुतुकुडी अशा पद्धतीचं नाव आहे. नाव थोडं लक्षात राहू द्या. तसं एवढं हे डीप विचारलं जात नाही बरं का आपल्याला परीक्षेला. डायरेक्ट तुतीकोरीन नाहीतर तमिळनाडू अशा दोनच भाग विचारले जातात, म्हणून दोन्हीपैकी एक लक्षात ठेवलं तरी चालेल. आता आपण पुढे जाऊ. बघा काय म्हटलंय त्यांनी, उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना आहे. आणि ही योजना नेमकी कुठे सुरू झालेली आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर ही विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने कुठे सुरू झाली, किंवा मग असं आपण म्हणूयात कुठे सुरू झाली म्हणलं की डायरेक्ट त्याचं उत्तर तुम्हाला उत्तराखंड देता आलं पाहिजे. आणि त्यानंतर असं पण विचारलं जातं की ही योजना कोणी चालू केली, अशा पद्धतीचा देखील प्रश्न इथे काय केला जातो, विचारला जातो.
ओके, आणि म्हणून याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, तर याचं करेक्ट उत्तर हे बघा पुष्कर धामी असं याचं करेक्ट उत्तर असलं पाहिजे, लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न आपण बघूयात. बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे की स्वतःचा आर्थिक बघा स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल जो आहे, हा अहवाल सादर करणारे भारतातले पहिले राज्य कोणते, तर ते उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे हे भारतातलं कितवं राज्य ठरलेलं आहे, पहिलं राज्य ठरलेलं आहे. आता पुढे जाऊयात मित्रांनो. उत्तर प्रदेशचा 2025-26 या वर्षाचा आर्थिक आढावा अहवाल कुणी सादर केलेला आहे, तर तो उत्तर प्रदेशचे जे काय अर्थमंत्री आहेत सुरेश खन्ना यांनी काय केलेला आहे, तो सादर केलेला आहे. आणि अर्थमंत्री हे काय करत असतात की अर्थसंकल्प जो आहे हा अर्थसंकल्प राज्यामध्ये लोकसभेत मांडताना तुम्हाला बघायला मिळतात. ओके, आता आपण पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा की उत्तर प्रदेशच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात प्रामुख्याने कोणत्या बाबीवर भर देण्यात आलेला दिसून येतो, तर विकासाचा वेग आणि औद्योगिकीकरण कशा पद्धतीने आपल्याला करता येईल या पलीकडे त्यांनी काय केलेलं आहे, तर भर दिलेला आहे. ओके, आता त्यानंतरचा एक शेवटचा प्रश्न, 11 फेब्रुवारी ही जी तारीख आहे या तारखेला किंवा हा जो दिवस आहे हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो किंवा कोणता दिन म्हणून साजरा केला जातो, तर आंतरराष्ट्रीय महिला व मुली विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो, लक्षात घ्या. ओके, तर महिला किंवा मुली यांना विज्ञानाचं महत्त्व पटावं, विज्ञान किती महत्त्वाचं आहे, हे जग विज्ञानावरती टिकून आहे, या सर्व ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. आणि महिलांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये, कारण महिला जर अंधश्रद्धेला बळी पडल्या तर येणाऱ्या पिढ्या ज्या आहेत या अधोगतीकडे गेल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. धन्यवाद मित्रांनो, पुनश्च लेक्चरमध्ये भेटणारच आहोत आपण.